नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय बा कोटंबे लिखित ऊन सावलीच्या शोधात ही कादंबरी. आणि आज या कादंबरीचा पुढचा अर्थात भाग 6. दुसऱ्या दिवशी सकाळीच संगीता नवऱ्याला घेऊन पिंपळगावला आली. सडकेच्या कडेला असलेल्या नेहमीच्या झाडाखाली सगळे थांबले होते. कोंबड्या काखेत घेऊन चालायची व्यंकूला बऱ्यापैकी सवय झाली होती. मुलांना घेऊन व्यंकू झाडाखाली थांबला. तुम्ही बसा, मी तुकाराम भाऊला भेटते आणि काम कधी सुरू होणार आहे ते विचारून येते. बरं, ये जाऊन, पण पटकन या. तुकाराम ओसरीतच बाजेवर बसला होता. दारात संगीताला पाहून उभा राहिला आणि ती अचानक आलेली बघून त्याला आश्चर्यही वाटलं होतं. काय झालं ताई, सकाळी सकाळीच आल्या? काही नाही, म्हणलं काम कधी सुरू होणार आहे ते बघावं म्हणून आलो. म्हणजे व्यंकू बी आलाय काय? आजूबाजूला बघत तुकाराम म्हणाला. वय आलेत की, ते काय तिथं झाडाखाली बसलेत. काय ताई, अहो जा घेऊन येत यायला, जा बरं आधी. संगीता नवऱ्याला घेऊन यायला गेली. काही वेळातच लेकरं आणि नवऱ्याला घेऊन आली. व्यंकूनं कोंबड्या भिंतीला लागून उभ्या केल्या आणि बाजेवर टेकला. तुकारामच्या बायकोनं सगळ्यांना पाणी दिलं. आम्ही त्याचीच वाट बघतोय. खरं तर 1-2 दिवसात साहेब लोक यायला पाहिजे होतं. वाडार समाजाची 3-4 कुटुंबं आलेत. त्यांचं दगड काढायचं काम बी चालू झाले. गावकुसाला पाल टाकली त्यांनी. तुम्ही उगा चक्कर मारू नका. तुमचं काही नाही हो, व्यंकूची बेजारी होती. खरं आहे तुमचं, पण घरातला डाळ धाना संपत आला ना भाऊ. काम सुरू झाल्यावर बी लगेच थोडे पैसे मिळतात. पुन्हा 8 दिवस पगारीला लागतात की. संगीता घरात इकडे तिकडे रांगत पळणाऱ्या पोरीला जवळ घेत म्हणाली. अहो प्रत्येक घरी हेच हाल आहेत ना माय. सांगना तीच बरी म्हणायची वेळ आली बघा. तुकारामची बायको चहाचा ग्लास व्यंकूच्या हातात देत म्हणाली. अहो बाई, कशाला चहा केला? आम्ही पाहुणे होऊन थोडेच आलो. व्यंकू स्टीलचा गरम ग्लास अंगावरच्या गमच्यानं पकडत म्हणाला. तुम्ही कामासाठी जरी आला असला तरी नेहमी थोडंच येणार आहे तुम्ही. दूध तर बघायलाही मिळेना. डिकासन केलाय, घ्या गोड मानून. तुकारामची बायको संगीताच्या बाजूला बसत म्हणाली. तेवढ्यात सलीम रस्त्यावरनं आवाज देत आला. अरे काय झालं सलीम, एवढं मोठ्यानं वरडाय, काय झालं? काय कुठं आग बेग लागली काय? अरे गाडी आली, गाडी. खडी फोडायचं काम सुरू होणार आहे नवं. हातोडा ते नावं लिहून वाटायले, चल लवकर. व्यंकू, तुझा पायगुण चांगला आहे बाबा. तू आला आणि काम बी आलं बघ. पायगुण चांगला असाय पाहिजे तर जाग्यावर पाहिजे ना. कसनुसा हसत व्यंकू म्हणाला. तसं संगीताच्या डोळ्यात खळकन पाणी आलं. अरे काय तू बी, एक पाय नसला म्हणून काय झालं? चांगला धट्टाकट्टा पाहिलवा नाहीस की, असं हातपाय गाळून बसायचं नाही. चल चल चल. तुकाराम व्यंकूच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. अरे तुकाराम, तुम्ही नंतर बोलत बसा, आधी आलेलं सामान घ्या, म्हणजे उद्यापासून काम सुरू करता येईल. बरोबर, चल चहा घेतो का? आम्ही आत्ता घेतलाय. नाही नको चहा बी काय नको, आधी चला. तुम्ही थांबा इथंच, मी येते सामान घेऊन, संगीता म्हणाली. आणि तुकाराम आणि सलीमच्या बरोबर संगीता चालायला लागली. एकदाचं खडी केंद्र सुरू झालं. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर लोकांच्या हाताला काम मिळालं. डोंगराच्या पोटातून, दगडाच्या खाणीतून निघालेले भले मोठाले दगड वडार समाजाचे पुरुष घणानं फोडून लहान लहान तुकडे करत होते. त्यांच्या बायका लहान झालेल्या दगडांचा थोड्या थोड्या अंतरावर ढीग लावत होत्या. खडी फोडायला आलेले मजूर हेच दगड घेऊन खडी फोडत होते. झाडं किंवा झुडपाच्या सावलीत बसून लोक काम करत होते. व्यंकू आणि संगीता असेच एका झुडपाखाली खडी फोडत होते. मागच्या बाजूला लेकरं सावलीत बसवलेले होते. लहान मुलीला मुलगा सांभाळायचा, खेळवायचा. संगीता दगड संपले की ढिगाऱ्याहून दगडही आणायची आणि खडीही फोडायची. फोडताना लेकरांकडे लक्ष द्यायला लागायचं, कारण लेकरं चुकून जवळपास आले तर दगडाची खिपरी उडून लागायची भीती. दगड फोडणाऱ्या जवळजवळ सगळ्यांचीच बोटं फुटली होती. प्रत्येकाच्या बोटाला चिंध्या गुंडाळलेल्या दिसत होत्या. फक्त एकच समाधानाची गोष्ट होती, ती म्हणजे सावलीत बसून खडी फोडता येत होती.
संगीतानं पाणी पुरवठा करण्याचं काम सोडलं होतं. व्यंकू जागेवर बसून खडी फोडू शकत होता, पण दगड उचलू शकत नव्हता. त्यामुळं तिने ते काम सोडलं. आता दुसऱ्याच दोघी पाणी पुरवत होत्या. दोघांची मजुरी मिळणार यातच संगीता खुश होती. ती दगड व्यंकूलाही पुरवायची आणि स्वतःसाठी पण आणायची. दुपारच्या जेवणाची वेळ झाली. हातोडीचा खडी फोडताना होणारा खटाड खटाड आवाज काही वेळासाठी बंद झाला. सगळ्यांच्या भाकरी फडक्यात गुंडाळून आणलेल्या असायच्या. दगडाच्याही लाह्या होतील अशा उन्हात भाकरी पापडासारख्या वाळून गेलेल्या असायच्या. भाकरीवरच्या चटणीवर थोडंसं पाणी टाकायचं आणि वाळलेल्या भाकरीचा एक एक घास पोटात ढकलायचा. भाकरी खाऊन होताच व्यंकूनं एका सपाट दगडावर गमछा टाकला आणि त्यावर डोकं ठेवून आडवा झाला. त्याच्या बाजूला मुलगाही झोपला. काही अंतरावर तुकाराम आणि त्याची बायको जेवण करून बसले होते. मुलीला कडेवर घेऊन संगीता त्यांच्याकडे गेली. तुकारामच्या बायकोनं मुलीला जवळ घेतलं. मुलगीही तिच्याजवळ छान बसली होती. तेवढ्यात सलीमच्या बायकोनं तुकारामच्या बायकोला आवाज दिला, तसं ती मुलीला कडेवर घेऊन तिकडे गेली. शेळीचं दूध आहे, थोडं पोट्टी पेईल का? गरम केलेलं आहे. थोडं तिने भाकर कुस करून खायला घेतलं. वाळल्या भाकरीत कसं दूध मिसळतंय, तसंच भाकरीचे तुकडे खाल्ले आणि ताटलीत साचलेलं दूध पिऊन टाकलंय. थोडं कपभर उरले. हा ग पिन की न प्याय काय झालं? तुकारामच्या बायकोनं तिथूनच संगीताला आवाज दिला. अगं संगीता, थोडं दूध आहे, हिला देऊ का प्यायला? अहो द्या की, पेल किती. तुकारामची बायको संगीताच्या मुलीला दूध पाजत थोडा वेळ बोलत बसली. इकडे तुकाराम आणि संगीता दोघंच होते. तुकाराम भाऊ, तुमच्याशी लय दिवसापासून बोलन म्हणती, पण बोलायचंही यस नाही होत. अगं तू माझ्या लहान बहिणीसारखी आहे, बेशक बोल तू. माझ्याबरोबर जे घडलं तुम्हाला तर ठावायचे. शेण खाल्लेला मुडदा कुठं उलटलाय कोणा ठाव, पण कुठं दिसला ना तर जीवच घेणार मी त्याचा. संगीता, अगं कशाला उघडते ती आठवण? तुझ्याबरोबर झालेला अपघात होता ते, जसा व्यंकूचा झाला तसा. त्याच्यातनं सावरलीन तू. आता नको आठवण काढू त्या प्रसंगाची. आठवण कशी नको काढू भाऊ? नवऱ्याच्या नजराला नजर भिडवायची सुद्धा लाज वाटते. सारखा ते राक्षसीस नजरेसमोर येतोय. कधी कधी वाटतंय नवऱ्याला घडलेलं सगळं सांगावं. पापाचं वजन मनात ठेवून किती दिवस झोरत राहू सांगा बरं. कधी कधी तर वाटतंय जीव द्यावा आणि व्हावं एकदाचं मोकळं. काय होणार आहे त्यानं? लेकरं भिकायला लागतील. लंगडा नवरा बी जीव देईन, नाही तर तुला घराबाहेर काढील आणि गाल्ली बोळातनं भीक मागत फिरन. असं झालं तर जमन का तुला? मग काय करू भाऊ सांगा की? नवरा बी म्हणतोय काही दुखतंय का तू का मी बसून खातोय याचा राग येतोय तुला. पहिल्यासारखं धडाधडा बोलत नाहीस, मोकळं वागत नाहीस. तेच सांगतोय मी तुला. हे बजे घडलं ते अपघात होता, विसरून जाते. तेच तेच उगाळत बसशील तर तुझं घर येईन रस्त्यावर. आम्हाला तू सांगितलं पण आम्ही कोणी तोंड नाही उघडलं. नसता असल्या गोष्टी या कानाच्या त्या कानाला कळायला येळ नाही लागत. आमचा बेमान राख की जरा. तेवढे तुकारामची बायको आली. अगं बाय, काय झालं ग? ही का डोळे पुसून राहिली? बघ की, अगं मागं हिच्याबरोबर जे झालं ते इसराय तयारच नाही. ही जीव द्यावासा वाटतो म्हणते. दे की दे दे जीव दे. हा अगं तुझ्याबरोबर जे घडलं ते एकदा घडलं. ही जी तुझी पोरगी आहे ना, हिच्याबरोबर असं रोज घडन चालन का तुला? तू तुझाच विचार करती. लेकरायचा लंगड्या नवऱ्याचा कोणी करील ग? त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं असेल तर खुशान जीव दे. असं नको करू माय. झालं गेलं इसर. सोन्यासारख्या लेकराईकडं बघून जग की. घेईला दूध पिऊन झोपली ती. चावली झोपव आणि लाग कामाला लाग चल. संगीतानं मुलीला घेतलं आणि आपल्या ठिकाणाकडे चालायला लागली. व्यंकू उठून बसला होता. भांड्यातल्या पाण्यानं ओला हात केला, तोंडावर फिरवला. 2 घोट पिऊन भांडं झाकून ठेवलं. संगीतानं मुलाच्या शेजारी मुलीला झोपवलं. अगं थोडं अंग टाकायचं, तेवढंच बरं वाटतंय की.
आपण दिवसाडुलकी घेतली ना का माझं अंग जड पडते बघा. संगीतानंही 2 घोट पाणी प्यायलं. दुपारून पाणी मिळेल का नाही सांगता येत नव्हतं. लेकरं उठले की पाणी मागतात म्हणून त्यांच्यासाठी राखून ठेवलं. परत दोघंही नवरा बायको कामाला लागले. पुन्हा हातोडी आणि दगडांचा आवाज डोंगराच्या पायथ्याशी घुमायला लागला. ज्यांच्यामुळे खडी केंद्र चालत होतं किंवा ज्यांच्यामुळे अनेक मजुरांना काम मिळत होतं ती वडार समाजाची माणसं अलिप्त होती. दिवसभर ढोरासारखं काम करायचं आणि गावकुसाबाहेर टाकलेल्या पालावर येऊन दिवसभराचा शेणावटा घालवायचा. शिवाय रात्री बेरात्री पाण्यासाठी भटकंती करायची. 4 विहिरी पालथ्या घातल्यावर एखाद्या विहिरीवर पाणी मिळायचं. मिळालेल्या मजुरीतून आठवडी बाजार करायचा. दाळदाणा आणायचा. फिरस्ती असल्यानं कुणी उसणंपासणं द्यायचा प्रश्नच नव्हता. असं असलं तरी त्यांचं आपलं इमाने इतबारे काम चालू असायचं. आठवडी बाजाराच्या दिवशी मोठमोठ्यानं बोलण्याचा आवाज कानावर यायचा. आठवडाभराचा शीण घालवण्यासाठी काही पिलेले असायचे, पण त्यांच्यात त्यांचं बोलणं चालू असायचं. गावातलं कोणी गेलंच तर आदबीनं हळू आवाजात बोलायचे. असाच त्या दिवशी सुद्धा आठवडी बाजार होता. उशिरापर्यंत पालावरची माणसं बोलत बसली होती. गडी माणसं पालासमोर अंगणात जे मिळेल ते अंगाखाली टाकून कुणी तसंच जमिनीवर आडवे झालेले होते. निम्मी रात्र टळून गेलेली. बाहेरची माणसं मरून पडल्यासारखी झोपली होती. तेवढ्यात एका पालातनं लहान मूल जोरात रडायला लागलं. लेकराच्या आवाजानं त्याच्या आईला जाग आली. त्याच वेळेला आपल्या उघड्या पोटावरनं काहीतरी सरकत असल्याची मुलीच्या आईला जाणीव झाली. त्याच्या हालचालीवरनं तो साप असल्याचं तिला जाणवलं. ती घाबरली. पालात संपूर्ण अंधार होता. ती काही वेळ निश्चित पडून राहिली. मुलीचं रडणं चालूच होतं. पोटावरनं साप पुढे गेल्यानंतर बाई झटकन उठली. मुलीच्या बकोटीला धरलं आणि पाला बाहेर पळाली. मुलीच्या आणि तिच्या आईच्या आवाजानं पालावरची सगळी माणसं जागी झाली. पालासमोर झोपलेला मुलीचा बाप खडबडून उठला. आव पाला जनावर आलतं. पोरीला चावलं बिवलं का काय माहिती नाही. पोर सारखी रडती. पटकन जाळ करा की. पोरीच्या बापानं दगडी चुलीच्या बाजूला असलेलं काडी कसपट पेटवलं. काय झालं करत बाकीचेही मुलीभोवती जमा झाले. शेकोटीच्या प्रकाशानं सगळी पालं उजळून निघाली. 4-4.5 वर्षाची मुलगी सारखं घोट्याच्या वर हात नेत होती. तिचा बाप आधीपासूनच हातापायाला निरखून पाहत होता. मुलीनं हात लावला आणि सगळ्यांच्या नजरा त्या ठिकाणी वळल्या. शेकोटीच्या प्रकाशात सगळं स्पष्ट दिसत होतं. झोपेत मुलीला साप चाटून गेला हे सगळ्यांच्या लक्षात आलं. काटा टोचल्यासारखी किंचित जखम होऊन त्यातून थोडं थोडं रक्त निघत होतं. कुणीतरी जखमेच्या वरच्या बाजूला कपड्याच्या धांदोटीनं बांधलं. हळूहळू मुलीचं रडणं मंदावलं. डोळ्यांची उघडझाप व्हायला लागली. मुलीची आई ऊर बडवून रडायला लागली. मांडीवर मुलगी, डोळ्याला धारा लागलेल्या. अरे पण सापाला बघितलंय का कोण? दुसरं काही किडामुगी चावलं असन? नाही माय, सरपच होता. माया पोटावून सरपटत गेलाय. अजून पालात बसला असन बघा दडी मारून. मी निपचित पडले म्हणून बरं झालं. हालचाल केली असती ना तर मला बिडासला असता त्यो. आता येत काय हेळकाशाचा थांबतोय त्यो. 10 वाटा मोकळ्या असतात त्याला. आधी पोरीला काही इलाज मिळतंय का बघू. पोरीला लागले ना गुंगे यायला. बाईच्या रडण्याच्या आवाजानं गावातनं काही माणसं धावत आली. त्यात तुकाराम, सलीम आणि दुसरे 2-3. काय झाले? पोरीला सरप चावला. अरे मग असं बसलाय वय तुम्ही? पोरीला उचला आणि सावरगाव गाठा की. तिथं सरकारी दवाखान्यात असेल कोणीतरी. तात्पुरतं इलाज करून तालुक्याला नेता येईन. चला उठा लवकर चला. पोरीच्या बापानं मुलीला खांद्यावर टाकलं आणि सावरगावच्या दिशेनं धावायला लागला. त्याच्या मागं मुलीची आई रडत रडत पळत होती. पालावरचे आणखीन 2 सोबत निघाले. तुकाराम आणि सलीम घरी जाऊन 10-5 रुपये खिशात टाकून सावरगावच्या वाटेला लागले. आरोग्य केंद्रात आले तर सगळा सुखसुकाट. बाहेरच्या बेंचवर कोणीतरी झोपलं होतं. तुकारामने गदागदा हलवून त्याला उठवलं. आय कोण आहे ह्या टायमाला? काय या टायमाला काय? डोळे चोळत पोरगेला तरुण उठून बसला. कोणी डॉक्टर नाही का इथं? ते गेले 12 वाजता. कोणी पेशंट आहे का? हा ना बाबा, साप चावलाय मुलीला. कोणी असेल तर बोलव लवकर.
अंगावरची चादर बाजूला भिरकावत तरुण क्वार्टरकडे पळाला. काही वेळातच नर्स आणि तो दवाखान्यात आले. तरुणानं दवाखाना उघडला. मुलीच्या वडिलांनी मुलीला टेबलवर झोपवलं. मुलगी निश्चित झोपली होती. नर्सनं डोळे नाडी तपासून बघितली. शरीर काळं निळं पडलं होतं. फार उशीर झालाय हो, संपलंय सगळं. किती वेळ झाला घटना घडून? काय 1-1.5 तास झाला ना. तुम्ही ना ताबडतोब तालुक्याचा दवाखाना गाठायला पाहिजे होता. इथे इंजेक्शन्स औषधं उपलब्ध नसतात हो. परत आम्ही सुद्धा मग तिकडेच रेफर करतो. त्यात विनाकारण वेळ जातो. शिवाय पेशंटच्या जीवावर बेतू शकतं. अहो आता काय करायचं ते सांगा ना. मुलगी इथे यायच्या आधी वारली आहे दादा. नर्सच्या तोंडचे शब्द ऐकून मुलीच्या आईनं संपूर्ण दवाखाना डोक्यावर घेतला. कपाळावर मारून घ्यायला लागली. मुलीच्या वडिलांना तर काही सुचत नव्हतं. त्याला वाटत होतं भोवळ आली असेल, थोडाफार इलाज झाला की येईल शुद्धीवर. त्यांनी मुलीला उचलून घेतलं. अंग थंडगार पडलं होतं. आई धाय मोकलून रडत होती. मुलीला घेऊन सगळे दवाखान्याच्या बाहेर आले. इथं मठात महाराजे ते पान लागलेलं उतरवते, त्याच्याकडे जाऊन बघू की, पालावरचा एकजण म्हणाला. तुकाराम आणि सलीमला माहिती होतं. त्यांनी मुलीला स्पर्श करून पाहिलं होतं, पण त्यांना तसं म्हणायची हिंमत होत नव्हती. त्या लोकांनी मठाचा रस्ता कधीच धरला होता. दोघं गुमान त्यांच्या मागे मागे चालायला लागले. काही उपयोग होणार नाही हे दोघांनाही कळत होतं, पण या लोकांना कसं सांगणार. पहाट झाली होती. लवकर उठून महाराज मठासमोर येरझारा घालत होते. रोजचा त्यांचा हा दिनक्रम असावा. एकदम 5-6 लोकांना बघून थोडे दचकले. काय, कोण आहे तुम्ही? काय काम काय आहे? अहो महाराज, मुलीला पाण लागलंय. तुमचं नाव लई ऐकलं, हीश उतरता म्हणून. एक जण हात जोडत म्हणाला. तिथे ओट्यावर झोपवा. ओट्यावर झोपवा मुलीला. मुलीच्या वडिलांनी अंगावरचा गमछा एकाजवळ दिला. त्यांनी ओट्यावर अंथरला. गमछावर मुलीला झोपवलं. निष्पाप जीव अगदी गोळामोळा झाला होता. महाराज आपल्या खोलीत जाऊन बाहेर आले. मुलीची नाडी पापण्या वर करून डोळे पाहिले. तुकारामला वाटलं काही उपयोग नाही, मुलीला घेऊन जा असं म्हणतील, पण तसं काही म्हणाले नाही. हे समोर कडुलिंबाचं झाड आहे, त्याच्या डहाळ्या आणा, चांगल्या पालेदार पाहिजेत. आणखी अंधार होताच पूर्व दिशा मात्र लालसर पिवळी दिसत होती. महाराजांनी कंदील दिला. लिंबाच्या फांद्या हाताला येतील तेवढ्या खाली लोंबकळत होत्या. एकानं फांदी खाली खेचून धरली, दुसऱ्यानं चांगल्या कवळीत बसेल एवढ्या डहाळ्या काढल्या. ओट्यावर शेवटच्या टोकाला अर्ध्या डहाळ्या खाली अंथरल्या. त्यावर मुलीला झोपवलं. उरलेल्या डहाळ्या तिच्या अंगावर टाकून संपूर्ण शरीर झाकलं. काही अंतरावर महाराज ध्यानस्थ बसले. तोंडानं काहीतरी पुटपुटत होते. बाकी सगळे ओट्याच्या खाली बसले. मुलीच्या आईचे डोळे पाझरणं चालूच होतं. तुकाराम आणि सलीमला हे काही पटलं नव्हतं, कारण याचा काहीही उपयोग होणार नाही हे त्यांना कळत होतं, पण बोलणार कसं? चुपचाप जे होईल ते पाहणं एवढंच त्यांच्या हातात होतं. कासराभर दिवस वर आला तरीही महाराज ध्यानस्थच बसलेले. मुलीच्या आईवडिलांना वाटत होतं मुलगी अंगावरचा लिंबाचा पाला बाजूला सारून उठून बसेल, पण तसं काही होत नव्हतं. काही वेळानं महाराज उठले. मठातल्या देवाला लांबूनच हात जोडले आणि मुलीच्या अंगावरच्या एक एक डहाळ्या बाजूला करायला लागले. काहीच हालचाल नव्हती, उलट शरीर ताठरलं होतं. तुम्ही फार उशीर केला यायला बरं का. मी माझ्या परीनं सगळे प्रयत्न केले. माझे मंत्र, माझी मेहनत काही कामी आली नाही. यश आलं असतं तर मलाही बरं वाटलं असतं. मुलीचं आयुष्यच तेवढं, काय करणार. जा मुलीला घेऊन जा बाबा. महाराज परत देवाला हात जोडत म्हणाले. आता मुलीच्या आईने मुलीला उचलून घेतलं. रडून रडून तिचा जीव कासावीस झाला होता. सगळे निराश होऊन चालायला लागले. तसा महाराजांना आवाज दिला. जाताना हा सगळा पाला घेऊन जा. लांब नेऊन टाका तो. विषारी झालाय ना तो. दोघांनी सगळा पाला जमा करून बगलेत मारला आणि चालायला लागले. तुकाराम आणि सलीमला महाराजांचा राग आला, पण गप्प बसले. राग व्यक्त करायची ती वेळ नव्हती.
पालावरची माणसं मुलीचा मृतदेह घेऊन झपझप चालत होती. सलीम सलीम निष्पा पोरीचा जीव गेला. दुष्काळ आणखीन काय काय दाखवणार आहे काय माहिती नाही का रे. अरे मेरे को तो कुछ भी समझ में नहीं आ रहा. खुदा ऐसा कैसा कर सकता है. क्या देखा वो बच्ची ने. और ऐसा ज करना था उसको पैदाच क्यों किया. सबके सामने उठा के लेके गया. बच्ची का चेहरा सामने से हिल रहा नहीं. खरं रे सलीम, कधी कधी देव एवढा निष्ठुर होतोय ना का माणसाला त्याचा राग यायला लागतो बघ. अर्ध गाव पालावर जमा झालं होतं. मुलीची मुठमाती केली तसे लोक हळूहळू पांगायला लागले. खडी केंद्रावर आज कोणीही गेलं नाही. सावरगाव वाडी तांड्यावरची माणसं थांबलेली होती. मुलीची माती झाल्यावरच वाटेला लागली. दुपारी तुकाराम, सलीम, वामन, रोहिदास, दामू यांनी भाजी भाकरी पालावर आणून दिल्या. काही लोक रात्री देणार होते. हातावर पोट असणाऱ्यांना दुःख जास्त दिवस उघळता नाही बसतं रे. आलेलं संकट पोटात गिळून पुढे चालतच राहायला लागतं. दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी घण हातोडा घेऊन पालावरची माणसं डोंगराच्या दिशेनं चालायला लागली. मे महिन्याची दाहकता आणखीन वाढलेली होती. नवीन खोदलेल्या विहिरीनं बऱ्याच घरांची तहान भागवली होती. भांड्याला भांडे पाणी निघत होतं. विहीर गावाला लागून असल्यामुळे नेहमीच माणसांची वर्दळ असायची. बाया, लेकरं, म्हातारी माणसं जास्त असायची. गडी माणसं लांबच्या विहिरी गाठायची. वडार समाजाची लहान मुलगी साप चावून वारली या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली होती. आजूबाजूच्या गावातून कामाला येणारी माणसं सुद्धा हळहळली, परंतु कुणीही काहीही करू शकत नव्हतं. दुःख उगाळत बसायचे दिवसही नव्हते. काम केलं नाही तर चिमणी रडून गेली तरी तिला घरात धान्याचा कण मिळणार नव्हता. अशी अवस्था प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी वस्तीची होती. डोंगराच्या पायथ्याची खडी फोडण्याचा परत खडल खडल, ठाक ठूक, ठाक ठूक आवाज सुरू झाला. दुपारच्या भाकरी खायला माणसं बसली तेवढीच काही ती शांतता जाणवत होती. तुकाराम झाडाच्या बोडाला टेकून पाय लांब करून बसला होता. तेवढेच सलीम आणि वामन आले. काय र, भाकरी खाल्ल्या नाही का. वय खाऊनच इकडं आला हो. काल रात्री सलीमकडं काहीतरी गडबड झाली बरं का. वय काय झालं रे. तुकाराम सावरून बसत म्हणाला. अरे रात्री कोणीतरी जनावर आलं होतं घरी. हे बघ असं ठेपे घेत सांगू नको. काय झालं ते पटकन बोल. रात्री कोणतं तरी रानटी जनावर घरी आलं असावं. आणखीन तेच एका दमात सांगून टाक ना. बरं आलं काय नुकसान केलं का त्यांनी. घरासमोरच्या छापरात शेरडा असतेत. लाकडी फळकुटाचं दार आहे त्याला. आतून दाराला लागून मी बाज टाकून झोपलो होतो. अचानक निम्म्या रात्री दारावर कुत्र्यानं पंजा मारावा तसा आवाज यायला लागला. पण ते कुत्रं नसणार. कुत्रं जोरजोरात भुकत होतं. कुत्रं दारात लिंबाचं झाड आहे त्याच्या मुळ्या उघड्या पडलेल्या आहेत त्याला नेहमी टेकून बसते. त्याला चावू लागल्यामुळं मोठमोठ्यानं ते भुकत होतं. चांगलं 5-10 मिनटं चाललं नाही. नंतर दारावरचे पंजे मारणं बंद झालं. कुत्र्याचा काही वेळ कळवण लागल्यासारखा दाबका आवाज आला. काही वेळानं तोही बंद झाला. मी घाबरलो ना. लगे बाहेर नाही आलो. पण झोपही लागना. पहाटे उठलो तर कुत्र्याच्या जागेवर कुत्रं नव्हतं. परत आज जाऊन पडलो उजाडण्याची वाट बघत. सकाळी कुत्र्याला सगळीकडे धुंडलं, कुठंच दिसलं नाही. अंगणात रक्ताचे थेंब पडलेले दिसले. माती काहीतरी फरफटत नेल्याची फरखंडी दिसती. सलीमनं सगळी घटना एका दमात सांगून टाकली. आईला म्हणजे अवघडच आहे म्हणायचं. बहुतेक लांडगा नाही तर बिबट असणार. काय झाले, शिवारात माळाव पाण्याचा थेंब पाहायला मिळाना झाला. पाण्याच्या शोधात हे जनावर वस्तीत यायलेत. गावात बी घोडभर पाणी मिळाना झाले. ते छपरात शेरडा असल्याचा त्याला वासावरनं मागमूस लागला. अरे जात वासावरनं वळखती कुठं काय येते. छपरात शिरायचा प्रयत्न केला त्यानं म्हणून दारावर पंजे मारायला लागला. त्यात कुत्र्याचं भुकणं चालू झालं. मग वैतागून त्याने कुत्र्यावर हल्ला केला. दुधाची ताकाव भागवली त्याने. कुत्रच झालं त्याची शिकार. नरडीला पकडून नेलं फारा त्याला. त्याचेच रक्ताचे थेंब पडले असतील ते. शेवटी पोटाची आग आहे. माणूस असू नाही तर जाणव कोणाला सहन नाही होत. त्यानं कुत्र्यावर भागवली.
बरं एक कळलं नाही, आपल्या शिवारात किंवा आजूबाजूच्या गावात लांडगं बिबट्या कोणी बघितल्याचं ऐकिवात नाही. मग या आलो कुठून? पाणी शिकारीसाठी लांबून बरकटत आला असणार बहुतेक. तुकारामानं काय झालं असेल याचा अंदाज सांगितला. अरे त्यामुळं तर मी बाहेर नाही ना आलो, नसता माझ्यावर झडप घातली असती त्याने. अरे तू बाहेर आला असता ना तर बिचारे कुत्र्याचा जीव वाचला असताना. वामन हसत म्हणाला. वा रे दोस्त, तुला माझ्या परीस कुत्र्याचा जीव मोलाचा वाटतोय वय? हे बघ, जीव प्रत्येकाचा मोलाचा असतोय. तू तर माणूस आहे, त्यात आमचा दोस्त बी आहे. बरं झालं आलेलं संकट कुत्र्यावर गेलं. बरं चला उठा, लोक कामाला लागले बी. मे महिना ऊन किर्र रणरणत होतं. गावातले तरणे बाया माणसं खडी फोडायला माळावर गेली होती. गावात लहान लेकरं आणि म्हातारी माणसं तेवढी असायची. मुलं वडाच्या झाडाखाली वेगवेगळी खेळ खेळण्यात दंग होती. म्हातारी माणसं 4-2 माणसांचा ग्रुप करून कोणी चावडीत ओट्यावर तर कोणी मंदिराच्या परिसरात बसलेली असायची. झाडाची सावली तशी नावाला. फांद्यांवरची विरळ झालेली पानं, त्यामुळे आग ओकणाऱ्या सूर्याची दाहकता झाडाखाली बसलेल्या माणसांना होरपळून काढायची. माणसं अंगावरच्या पटकुरानं हवा लागावी म्हणून पटकूर फिरवत होती. तेवढ्यात कसली तरी आरडाओरड कानावर यायला लागली. बोलणं बंद करून आवाज कुणीकडून येतोय त्याचा आदमास माणसं घ्यायला लागली. अरे पोरो, कसला गाल काय ऐकू येते? पटांगणात खेळणाऱ्या पोरांना एका म्हाताऱ्यानं विचारलं. काय की खारीतनं आवाज येतोय वाटतं. अरे जा पटकन, काय झालंय बघा की, वडराईचे पालं आहेत तिकडं. खेळणारी पोरं धकाट पळाली, पालाजवळ आली, गपकन थांबली. एका पालाला आग लागली होती. पालं नव्हतीच ती, वेळूचे ताटवे आणि वरच्या बाजूनं पोत्याचे चवाळे बांधलेल्या कोप्या. कोपीवर थांबलेली लहान लेकरं लांब उभी राहून रडत होती. 8-9 वर्षाची 2-3 मुलं पेट न घेतलेल्या कोप्याकडे पळाली. आत कोणी लहान मुलं आहे का ते डोकावून बघितलं. सुदैवानं आत कोणीच नव्हतं. एक मुलगा गावात पळाला. ओट्यावर पारावर बसलेल्या माणसानं आग लागल्याची खबर दिली, लगेच परत आला. हवा असल्यामुळे आग भडकत होती. शेजारच्या कोपीनंही पेट घेतला. तेवढ्यात म्हातारी माणसंही लंगडत कोणी काठी टेकत पालाजवळ आली. अरे पोरं हो, असं बघत काय बसले तुम्ही? पलीकडच्या कोप्यातनं भांडी कुंडी कपडा लागता काय असन ते बाहेर काढा. जे दिसन ते आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा, म्हणजे ज्याचं त्याला सामान कळतंय. चला बेगी बेगी चला. थोडंफार हिंडता फिरता येणारी म्हातारी माणसंही पुढं सरसवली. 2 कोप्या वगळता बाकीच्या कोप्यातलं सगळं सामान बाहेर काढलं. 2 मुलांना कामाच्या ठिकाणी खडी केंद्राकडे पिटाळलं. आग विझवणं शक्य नव्हतं, पण आणखीन पसरू नये म्हणून प्रयत्न करणं चालू होतं. आग विझवायला पाणी कुठून आणायचं? प्यायला पाणी मिळत नव्हतं तर आग विझवायला कुठनं पाणी मिळणार? पूर्ण जळालेल्या कोप्यांच्या जागेवर पोरं माणसं माती टाकून विस्तव झाकायचा प्रयत्न करत होते. वाऱ्यानं विस्तू उडू नये म्हणून माणसं आणि पोरांची धडपड चालू होती. उडून एखादी ठिणगी जवळच्या झोपड्यांवर गेली तर गावात आग पसरायला वेळ लागणार नव्हता. काही वेळातच पालावरची माणसं धावत पळत दाखल झाली. बाया तर लांबूनच रडत यायला लागल्या. ज्यांचे लहान लेकरं कोपीवर होते ते एका बाजूला थांबून रडत होते. त्यांच्या आया त्यांना छातीला कावटाळून रडत होत्या. येताना काही माणसांनी बेसरमाच्या झाडाच्या फांद्या आणल्या होत्या. त्या फांद्यांनी आगीवर झोडपणं सुरू केलं. नावाप्रमाणेच बेसरमाच्या झाडांना पावसाळा, हिवाळा, उन्हाळा केव्हाही हिरवीगार पानं असत. तसं पाहिलं तर ही वनस्पती काही कामाची नाही. 12 महिने हिरवागार पाला असायचा, पण गुरं त्याला तोंडही लावायची नाहीत. गाजर गावतासारखंच हेही कुठून आलं होतं कोणाला माहिती. ही वनस्पती आपल्याकडची नाही हे सगळ्यांना माहिती होतं. पण आज त्याच बेसरमाच्या फांद्या आग विझवण्यासाठी कामी येत होत्या. काही वेळात आग आटोक्यात आली. 2 कोप्या मात्र आतल्या सामानासकट जळून खाक झाल्या होत्या. पहिल्याच कोपीसमोर 3 दगडांची चूल केली होती. सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर लहानसं लाकूड अर्धवट विझवून त्यावर राख ढकलली आणि फडक्यात भाकरी गुंडाळून बाई कामाला निघून गेली. वाऱ्यानं चुलीतली राख उडाली आणि अर्धवट जळालेल्या लाकडानं पेट घेतला.
त्याचीच ठिणगी पहिल्या कोपीवर उडाली आणि हे अग्नितांडव घडलं. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, ते याला. पोट भरायची मारामार आणि आगाऊचं होऊन बसलं. 2 कुटुंब एकदम उघड्यावर पडली. पोट भरावं का भांडी-कुंडी कपडा चोपडा घ्यावा. सकाळी सकाळी तुकाराम, सलीम, वामन, रोहिदास, दामू ही टीम कोप्यावर आली. त्यांच्या मागोमाग गावातली काही माणसंही आली. 2 झोपड्या बनवण्यासाठी कुणी डिळी, कुणी वासे असं साहित्य जमा केलं. आता वर काय टाकायचं हा पेच पडला. ना गवत, कडबा का उसाचं पाचट यापैकी कुणाकडेच काही नव्हतं. ज्यांच्याकडे होतं ते केव्हाच गुरांना टाकलं होतं. परत बेसरमाचं झुडपं नजरेसमोर आलं. 3-4 माणसं ओढ्याच्या दिशेनं चालायला लागली. बेसरमाच्या फांद्यांमुळे डोक्यावर छप्पर आलं. फांद्या ओल्या आहेत तोपर्यंत छान दिसतं. पाला वाळला की आतून चांदण्या मोजता येतात हेही तेवढंच खरं. गावातून कोणी ताट, वाटी, पातेलं, तांबे, पळी उलटण्यासकट गावकऱ्यांनी जमा करून दिलं. तेही रोजच्या वापरातलं. जुने कपडे, पोते, चवाळे जे जमतील ते लोकांनी दिलं. खरं तर हे कोणाकडे जास्तीचं नव्हतं. आडीनडीला आपल्या ताटातलं दुसऱ्याला द्यायचं या भयानक दुष्काळात सुद्धा लोक विसरलेले नव्हते. त्या 2 कुटुंबांचा संसार कसा तरी उभा राहिला. काम बंद ठेवून जळालेल्या कोप्यांचा विचार करत बसणं परवडणारं नव्हतं. झालं गेलं विसरून माणसं परत कामाला लागली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय बा कोटंबे लिखित ऊन सावलीच्या शोधात ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग म्हणजेच 7वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.